नेक्स्ट पॉइंट आहे स्पॉन्टेनियस और irreversible process. Spontaneous processes have a natural tendency to occur and do not require any external influence for their occurrence. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस ह्या नॅचरली घडतात आणि त्या घडवून आणण्यासाठी एक्सटर्नली काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत. एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर समजा गरम चहा कपामधून आणून जर रूम मध्ये ठेवला, नुसता ठेवायचा तो काय होणार, थोड्या वेळानंतर तो चहा थंड होणार. ही नॅचरल टेंडन्सी आहे. कारण इथं काय होतंय, चहाचं टेम्परेचर जास्त आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर रिजन टू लो टेम्परेचर रिजन. या सिंपल नियमानुसार ही प्रोसेस घडते. मग ही स्पॉन्टेनियसली घडणारी प्रोसेस आहे, शिवाय इरिव्हर्सिबल आहे. की पॉइंट्स काय आहेत बघा ह्या स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी. इट ऑकर्स ऑफ इट्स ओन, ती स्वतःहून घडते. डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर. एक्सटर्नली कुणाकडून तरी ही गोष्ट घडवून आणावी लागत नाही, ऑटोमॅटिकली स्वतःहून ती प्रोसेस घडते. इट प्रोसीड्स इन वन डिरेक्शन, ती एकाच दिशेमध्ये घडते. अँड कॅनॉट टेक प्लेस इन द अपोजिट डिरेक्शन, त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये ती प्रोसेस होऊ शकत नाही. अनलेस द एक्सटर्नल स्टिम्युलंट इज प्रेझेंट. तुम्हाला एक्सटर्नली काहीतरी करावं लागेल, त्याशिवाय ती प्रोसेस परत रिव्हर्स होत नाही. चहा थंड झाला, तो गरम करायचा असेल तर तो परत नेऊन आपल्याला हीट एनर्जी देऊन गरम करावं लागेल, आपोआप गरम होणार नाही. द स्पॉन्टेनियस प्रोसेसेस कॅन बी रॅपिड. स्वतःहून घडणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या रॅपिड असू शकतात, स्पीडीली घडू शकतात, स्लो असू शकतात. और स्पॉन्टेनिटी इज नॉट कन्सर्नड विथ द रेट ऑफ द रिॲक्शन. म्हणजे ह्या प्रोसेसेस स्लो पण असू शकतात, फास्ट पण असू शकतात. म्हणजे या स्पॉन्टेनिटीचा आणि रेट ऑफ रिॲक्शनचा काहीही संबंध नाही. द प्रोसेसेस कंटिन्यूज टिल इक्विलिब्रियम इज रीच्ड. ज्या वेळेला इक्विलिब्रियम त्याला मिळेल त्यावेळेला ती प्रोसेस थांबेल. इक्विलिब्रियम मिळेपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू होते. म्हणजे चहाकडून हीट एनर्जी बाहेर टाकण्याची प्रोसेस कुठपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत चहाचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. द स्पॉन्टेनियस और नॅचरल प्रोसेसेस टेंड टू ऑकर इन अ डिरेक्शन दॅट लीड्स टू इक्विलिब्रियम. त्यामुळे ह्या ज्या काही स्पॉन्टेनियस किंवा नॅचरल प्रोसेसेस आहेत त्या नेहमी अशा दिशेमध्ये घडतात की ज्या दिशेमध्ये ती प्रोसेस घडल्यानंतर इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचणार आहे. त्याची काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. एक्झाम्पल्स मध्ये बघा काय दिलेलं आहे. ऍक्वियस NaOH आणि HCl हे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आहे आणि HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. हे दोघं चटकन क्विकली एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात, त्यांच्यापासून NaCl आणि वॉटर तयार होतं, एवढी हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. या प्रोसेसला ऍसिड आणि बेस हे जर एकत्र आले आणि त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर जर तयार झाले तर त्याला न्यूट्रलायझेशन असं म्हणतात. नो एक्सटर्नल फोर्स और एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर धिस रिएक्शन टू ऑकर. दिस इज अ स्पॉन्टेनियस. ही प्रोसेस स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी एक्सटर्नली काही वेगळं तुम्हाला करावं लागत नाही, फक्त या दोघांना एकत्र आणा एवढंच करायचंय, बाकी रिएक्शन चटकन घडून जाते. वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. धबधब्याचं पाणी वरून खाली पडत. इट इज नॉट नेसेसरी टू अप्लाय एक्सटर्नल फोर्स. त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायची गरज नाही. इट इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. ही एक स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. द फ्लो सीजेस when two levels become equal or when the equilibrium is reached. आता इथं फ्लो कधी थांबेल, हा वरून खाली पडणारा फ्लो जो आहे तो कधी थांबेल, पाणी खाली पडल्यानंतर ते एका लेवलला आलं की त्या ठिकाणी ते पाणी वरून खाली पडायचं थांबेल. म्हणजे तिथं इक्विलिब्रियम रीच झाल्यानंतर मगच हे थांबेल.
किंवा धबधब्याचं पाणी वरून खाली पडल्यानंतर त्याला इक्विलिब्रियम कधी मिळेल, ज्या वेळेला ते जमिनीवरती पडेल, त्याच ठिकाणी त्याला काय होणार आहे, इक्विलिब्रियम मिळणार आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. आईस मेल्ट्स स्पॉन्टेनियसली अबोव्ह 0 डिग्री सेंटीग्रेड. 0 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त टेम्परेचर ठेवलं तर बर्फ वितळायला सुरुवात होते. हॉट कॉफी इन ए कप प्लेस्ड इन ए रूम cools down, releasing heat to the surroundings. This is spontaneous. त्यांनी कॉफी सांगितलंय, आपण चहाचं उदाहरण घेतलंय, काम सगळं तेच आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. आता यांनी काय केले की प्रोसेस स्पॉन्टेनियस घडवून आणण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे त्यांनी शोधायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी याचा पहिल्यांदा रिलेशन काय आहे का हे चेक केलेलं आहे. द स्पॉन्टेनियस रिॲक्शन टेक्स प्लेस इन अ डिरेक्शन इन विच एनर्जी ऑफ द सिस्टम इज लोअर्ड. बघा, पहिला पॉइंट त्यांनी एनर्जीशी रिलेट केले. स्पॉन्टेनियस रिॲक्शन नेहमी अशा डिरेक्शन मध्ये घडते की ज्या डिरेक्शन मध्ये गेल्यानंतर त्याची एनर्जी कमीत कमी असेल. कारण ज्याची एनर्जी कमी असते त्याला स्टॅबिलिटी जास्त असते. आणि कोणतीही रिॲक्शन, कोणतीही सिस्टम हे स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. इट इज अकंपनीड बाय रिलीज ऑफ एनर्जी. साधी गोष्ट आहे, एनर्जी कमी करायची असेल तर एनर्जी बाहेर टाकली पाहिजे. द रिॲक्शन बिटवीन NaOH अँड HCl इज एक्झोथर्मिक. एवढी एनर्जी बाहेर पडते, -57 किलोजूल पर मोल, अँड इज स्पॉन्टेनियस. आणि ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. ऑन द अदर हँड, आता हे एक्झोथर्मिकचं झालं बरं का. आता पुढे काय सांगितलं बघा. आईस मेल्ट्स स्पॉन्टेनियसली अबोव्ह 0 डिग्री सेंटीग्रेड बाय ऍब्सॉर्बिंग हीट फ्रॉम सराउंडिंग. आईस मेल्ट होतं 0 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती गेल्यानंतर. म्हणजे ते काय करत असणार आहे, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असणार आहे सराउंडिंग कडून. इट इज एंडोथर्मिक. ही प्रोसेस एंडोथर्मिक आहे कारण हीट ऍब्सॉर्ब होते. NaCl dissolves spontaneously in water with absorption of heat from surrounding. NaCl सुद्धा वॉटरमध्ये काय होतं, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतं. स्पॉन्टेनियसली घडते प्रोसेस, फक्त तुम्ही NaCl वॉटरमध्ये ऍड करा. हे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतं आणि त्याच्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये हे असं आयॉन्स प्रोड्यूस होतात. याच्यामध्ये पण हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते, याचा अर्थ ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. दीज आर एंडोथर्मिक अँड स्पॉन्टेनियस प्रोसेस. त्यामुळे ह्या दोन त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. अशी अजूनही उदाहरणं असतील की जिथं प्रोसेस एंडोथर्मिक आहे आणि स्पॉन्टेनियस आहे. हे पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं ते एक्झोथर्मिक आहे आणि स्पॉन्टेनियस आहे. याचा अर्थ नुसतं एक्झोथर्मिक हा क्रायटेरिया आपल्याला स्पॉन्टेनिटीसाठी गृहीत धरता येणार नाही. दस एक्झोथर्मिसिटी इज नॉट द सफिशियंट क्रायटेरिया फॉर डिसाइडिंग ऑफ स्पॉन्टेनिटी. त्यामुळं एक्झोथर्मिसिटी हा एकमेव क्रायटेरिया ठरवता किंवा घेता येणार नाही स्पॉन्टेनिटीसाठी. देअर नीड्स टू बी अन अनादर फॅक्टर टू डिस्क्राईब स्पॉन्टेनिटी. त्यामुळे ही स्पॉन्टेनिटी एक्सप्लेन करण्यासाठी अजून एका फॅक्टरची गरज लागेल. तो फॅक्टर आहे एंट्रॉपी. टू नो व्हॉट एंट्रॉपी कन्सिडर द फॉलोइंग प्रोसेस. टू नो व्हॉट इज एंट्रॉपी असं पाहिजे. कन्सिडर द फॉलोइंग प्रोसेसेस. इथं प्रोसेसेस दाखवलेले आहेत. इन सॉलिड स्टेट वॉटर मॉलिक्युल्स इन आईस आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर. या पद्धतीनं ते डेफिनाइट ऑर्डर मध्ये आईस मध्ये आहेत. सॉलिड स्टेट आहे. व्हेन आईस मेल्ट्स दिस हायली क्रिस्टलाइन अरेंजमेंट्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स कोलॅप्स. आईस मेल्ट झालं, लिक्विड मध्ये आलं. हे स्ट्रक्चर जे अरेंज्ड हायली ऑर्डर्ड स्टेट जी होती ती थोडी डिसऑर्डर होणार. हे H2O चे मॉलिक्युल्स असे सेपरेट होणार. द मॉलिक्युल्स बिकम फ्री इन लिक्विड स्टेट
an ordered state becomes more disordered. आता तुम्ही याला जर हीट केलं आणि याचं कन्व्हर्शन जर गॅसियस स्टेटमध्ये जर केलं, वॉटर व्हेपर्स आहे बघा, इथं तर मॉलिक्युल्स अजून जास्त फ्री होणार. म्हणजे हे ऑर्डर्ड होतं, हे डिसऑर्डर्ड झालं आणि हे त्याच्याही पेक्षा हायली डिसऑर्डर्ड स्टेट झालं. बघा समजते का? So vaporizes, when liquid water vaporizes, gaseous water molecules move freely and randomly in the available space. लिक्विड वॉटरचं व्हेपरायझेशन झालं की गॅसियस वॉटर व्हेपर मॉलिक्युल्स जास्त फ्रीली आणि रॅन्डमली मूव्ह होतील. हे लेस डिसऑर्डर्ड स्टेट बिकम्स हायली डिसऑर्डर्ड ॲज शोन. म्हणजे आपण बघितलंय डायग्राम मध्ये, पहिल्यांदा हायली ऑर्डर्ड स्टेट होती, ती थोडीशी डिसऑर्डर झाली, त्यानंतर परत हायली डिसऑर्डर्ड स्टेट झाली. सो ड्युरिंग मेल्टिंग ऑफ आईस or vaporization of liquid water, the disorder or randomness increases. म्हणजे ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस काय होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. द डिसऑर्डर or randomness is measured by entropy denoted by S. हाच डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस एंट्रॉपीनं मेजर केला जातो. त्यामुळे एंट्रॉपी काय मेजर करते पहिल्यांदा हे लक्षात घ्या. ग्रेटर द डिसऑर्डर ऑफ ए सिस्टम, लार्जर इट्स एंट्रॉपी. जेवढं त्याच्यामध्ये डिसऑर्डर जास्त असेल तेवढी त्याची एंट्रॉपी जास्त असेल. द मेल्टिंग ऑफ आईस अँड व्हेपरायझेशन ऑफ लिक्विड वॉटर शो दॅट disorder and hence entropy of substance increases as it passes from solid to liquid to gas. मेल्टिंग ऑफ आईस नंतर लिक्विड वॉटर, त्याचं परत व्हेपरायझेशन म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस असं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रोसेसमध्ये एंट्रॉपी काय होते, वाढते. म्हणजे फायनल एंट्रॉपी जास्त आहे. त्यामुळे त्यांनी डेल्टा एस म्हणजेच S2 मायनस S1 हे घ्यायचं. मग साहजिकच फायनल एंट्रॉपी जास्त आहे, इनिशियल एंट्रॉपी कमी आहे, याचा अर्थ ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असणार आहे. त्याच्या पुढे बघा, आता काही एक्झाम्पल्स दिलेले आहे ज्याच्यामध्ये एंट्रॉपी वाढते. डिझोल्युशन ऑफ सॉलिड आयोडीन इन वॉटर, ही ऑर्डर्ड स्टेट आहे, सॉलिड स्टेट मधलं आयोडीन, त्याचं ऍक्वियस सोल्युशन होतं, डिसऑर्डर्ड स्टेट आहे ती. त्यामुळे इथं डेल्टा एस जो आहे तो पॉझिटिव्ह होतो. बाकीचं काय आपल्याला एक्झाम्पल वगैरे काय लागणार नाही आहे. त्यानंतर हायड्रोजन मॉलिक्युल्सचं कन्व्हर्शन ऍटम्स मध्ये केलेलं आहे. बघा इथं एकच मॉलिक्युल होता, त्याचं कन्व्हर्शन ऍटम्स मध्ये केलेलं आहे, म्हणजे त्याची डिसऑर्डर काय होणार, त्या ठिकाणी वाढणार. दस डिसऑर्डर अँड हेन्स एंट्रॉपी इन्क्रीजेस, म्हणजेच डेल्टा एस काय असणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 असणार आहे. इथं पण पहिल्या एक्झाम्पल मध्ये पण डेल्टा एस ग्रेटर दॅन 0. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की एंट्रॉपी वाढते म्हणजेच त्याचा रॅन्डमनेस वाढतो, त्याची डिसऑर्डर वाढते, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि अजून एक, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेस असं ज्या वेळेला तुम्ही जात असताय त्यावेळेला एंट्रॉपी इन्क्रीज होते, डेल्टा एस पॉझिटिव्ह असतो. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. आता हे आपण सांगतोय की सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, ह्याला काय म्हटलंय त्यांनी, ह्याला एंट्रॉपी म्हणा असं त्यांनी सांगितलंय. पण प्रत्यक्ष ती क्वांटिटी नेमकं काय घ्यायचं, त्याचं काहीतरी डेफिनेशन पाहिजे. त्याच्यामध्ये काय घेणार आहे तुम्ही, प्रेशर, व्हॉल्यूम, हीट एनर्जी, टेम्परेचर काय घेणार आहे हे मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणून ही क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. एंट्रॉपी इज अ मेजर ऑफ मॉलिक्युलर डिसऑर्डर ऑर रॅन्डमनेस. एंट्रॉपी काय आहे, मॉलिक्युलर डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेसचं मेजर आहे.
an entropy change of a system is equal to, इथं त्याची डेफिनेशन दिलेली आहे बघा. एंट्रॉपी चेंज, एखाद्या सिस्टमची एंट्रॉपी चेंज होते म्हणजे नेमकं काय होतं, अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर्ड टू इट इन रिव्हर्सिबल मॅनर. म्हणजे त्याला जी तुम्ही हीट एनर्जी ट्रान्सफर करताय ती घ्यायची, डिव्हायडेड बाय द टेम्परेचर इन केल्व्हिन कॅपिटल टी ॲट विच द ट्रान्सफर टेक्स प्लेस. म्हणजे त्याला तुम्ही जी हीट एनर्जी ट्रान्सफर करताय रिव्हर्सिबल मॅनर मध्ये ते अंशात घ्या, त्याला डिव्हायडेड बाय टेम्परेचर करा आणि हे तुमचं काय होईल, त्या ठिकाणचा एंट्रॉपी चेंज होईल. हा फॉर्म्युला, हे डेफिनेशन करून ठेवा. एंट्रॉपी नेमकं काय सांगते ते पण माहित असू दे, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. आता इथं फॉर्म्युला दिलेला आहे बघा, तो आता आपण घेतला. मग हे रिव्हर्सिबल मॅनर मधली हीट एनर्जी आहे त्यामुळे अंशात जूल येणार, छेदामध्ये टेम्परेचर केल्व्हिन मधलं आहे त्यामुळे हे असं येणार. हेच तुम्ही असं पण लिहू शकता, इथं दिले. एंट्रॉपी और इट्स चेंज डेल्टा एस इज अ स्टेट फंक्शन. हे स्टेट फंक्शन आहे, डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट्स ऑफ द सिस्टम अँड नॉट ऑन द पाथ कनेक्टिंग द टू स्टेट्स. हे जे एंट्रॉपी आहे हे इनिशियल आणि फायनल स्टेट वरती अवलंबून असतं. तुम्ही मध्ये कोणता पाथ फॉलो करताय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. व्हेन हीट इज ऍडेड टू अ सिस्टम द मॉलिक्युलर मोशन्स इनक्रीज ओइंग टू इनक्रीज ऑफ देअर कायनेटिक एनर्जी. आता हा फॉर्म्युला नेमका असाच का घेतला त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही ज्या वेळेला त्याला हीट एनर्जी देता त्यावेळी ती हीट एनर्जी सिस्टम काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतील, मॉलिक्युल्स असतील, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. धिस रिझल्ट्स इन इन्क्रीज्ड मॉलिक्युलर डिसऑर्डर. त्यामुळे साहजिकच त्यांची डिसऑर्डर वाढते, रँडमनेस वाढतो, अँड दस एंट्रॉपी ऑफ द सिस्टम, त्यामुळे एंट्रॉपी पण वाढते. डेल्टा एस इज प्रोपोर्शनल टू क्यू इन अ रिव्हर्सिबल मॅनर. त्यामुळं डेल्टा एस आणि ही हीट एनर्जी हे काय घेतलेलं आहे त्याने, डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतलंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता हीट एनर्जी तुम्ही देणार म्हणजे टेम्परेचर वाढणारच आहे त्याचं, मात्र ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ते जरा बघा कशा पद्धतीने आहे. द इफेक्टिव्हनेस ऑफ द ऍडिशन ऑफ हीट टू इन्क्रीज रँडमनेस डिपेंड्स ऑन अ टेम्परेचर. तुम्ही जी काही त्याला हीट एनर्जी देताय त्याच्यामुळं रँडमनेस वाढतो, हे बरोबर, पण हे टेम्परेचर वरती पण डिपेंडंट आहे. हे वाक्य बघा इथं काय सांगितलंय, इम्पॉर्टंट. इफ ए सर्टन अमाउंट ऑफ हीट इज ऍडेड टू अ सिस्टम at higher temperature, then the disorder caused is lesser than that caused by adding the same amount of heat to system at the lower temperature. बघा, दोन टेम्परेचर आहेत आणि तुम्ही ठराविक हीट एनर्जी त्या सिस्टमला देणार आहे. मग ती सिस्टम जर लोअर टेम्परेचरला असेल त्यावेळेला तेवढी हीट एनर्जी द्यायची, आणि तीच सिस्टम हायर टेम्परेचरला आहे त्यावेळेला त्याला परत तेवढीच हीट एनर्जी द्यायची. तर कोणत्या ठिकाणी रँडमनेस जास्त दिसेल तुम्हाला, तर तो रँडमनेस जास्त दिसेल लोअर टेम्परेचरला. लक्षात घ्या, हायर टेम्परेचरला जर सिस्टम असेल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये रँडमनेस जास्त असणार आहे. हे समजून घ्या, हे फार महत्वाचं आहे, जरा व्यवस्थित विचार करून बघा. समजा एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेटमध्ये आहे, तिथं मी 10 किलो जूल हीट एनर्जी देतोय. दुसरा सबस्टन्स लिक्विड स्टेटमध्ये आहे, तिथं मी 10 किलो जूल हीट देतोय. तर जास्त रँडमनेस किंवा जास्त डिसऑर्डर कुठे जनरेट होईल, सॉलिड टू लिक्विड असं कन्व्हर्शन होताना डिसऑर्डर जास्त होते. जे ऑलरेडी लिक्विड मध्ये आहे त्याचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये होताना जे डिसऑर्डर होतं ते थोडंसं कमी प्रमाणात होतं. त्यामुळे हीट एनर्जी आपण सेम देतोय,
पण एका ठिकाणी हीट एनर्जी लोअर टेम्परेचरला देतोय, दुसऱ्या ठिकाणी हीट एनर्जी हायर टेम्परेचरला देतो. समजा तोच सबस्टन्स जर गॅसियस स्टेटमध्ये असेल आणि त्याला तुम्ही 10 किलो जूल हीट एनर्जी दिली, तिथं रॅन्डमनेस काय क्रिएट होणार आहे? ऑलरेडी ते गॅसियस स्टेटमध्ये आहे, ऑलरेडी ते रॅन्डम आहे, त्याच्यामध्ये डिसऑर्डर आधीच जनरेट झालेली आहे. त्यामुळे तिथं फार काही चेंज होणार नाही, होणार चेंज, पण इतका जास्त प्रमाणात चेंज होणार नाही. त्यामुळं जिथं टेम्परेचर कमी आहे तिथं तुम्ही जास्त रॅन्डमनेस प्रोड्यूस करू शकता. म्हणून त्यांनी डेल्टा एस आणि टेम्परेचर यांच्यातलं रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल ठेवलेलं आहे. Thus, delta S relates reciprocally to the temperature at which the heat is added. हे मात्र जरा व्यवस्थित लक्षात घ्या, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि म्हणून तो फॉर्म्युला तसा येतो, डेल्टा एस इक्वल टू अंशामध्ये येतं हीट एनर्जी सप्लाइड इन अ रिव्हर्सिबल मॅनर डिव्हायडेड बाय टेम्परेचर टी. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एंट्रॉपी अँड स्पॉन्टेनिटी. यालाच त्यांनी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. जरा फिजिक्स मधला सेकंड लॉ आणि केमिस्ट्रीतला सेकंड लॉ फरक आहेत बरं का. त्यामुळे ते कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं ते बघा. फिजिक्सचा अभ्यास करताना फिजिक्स मधलंच करा, केमिस्ट्रीतला अभ्यास करत असताना केमिस्ट्रीतलंच करा. Consider the following examples. The entropy increases when ice melts above 0 degrees centigrade and water vaporizes at 100 degrees centigrade. Both are spontaneous. Ice 0 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती टेम्परेचर गेलं की मेल्ट होतो. 100 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती वॉटरचं वेपरायझेशन होतं. दोन्ही प्रोसेसेस स्पॉन्टेनियस आहेत. कन्सिडर द स्पॉन्टेनियस रिएक्शन ऍट रूम टेम्परेचर. ही एक रिएक्शन आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचं कन्व्हर्शन वॉटर आणि ऑक्सिजन मध्ये होतं. याच्यामध्ये डेल्टा एस प्लस दाखवलेला आहे, म्हणजे ही पॉझिटिव्ह डेल्टा एस ची व्हॅल्यू आहे, म्हणजेच ही स्पॉन्टेनियस प्रोसेस तुम्ही म्हणू शकताय. एंट्रॉपी इन्क्रीजेस ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन गॅस. इथं लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये झालेलं आहे, त्यामुळे एंट्रॉपी वाढते. दस एंट्रॉपी ऑफ सिस्टम इन्क्रीजेस इन स्पॉन्टेनियस प्रोसेस. त्यामुळं स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये एंट्रॉपी वाढते. तर ही दुसरी एक रिएक्शन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन होतात, त्यांच्यापासून वॉटर प्रोड्यूस होतं लिक्विड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे तुम्ही गॅसियस स्टेटमधून लिक्विड फॉर्मॅटमध्ये येता, याचा अर्थ डेल्टा एस इथं निगेटिव्ह असणार. एंट्रॉपी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस, नोट द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. इथं एंट्रॉपी डिक्रीज होते, मात्र ही रिएक्शन पण स्पॉन्टेनियस आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळेला नुसतं डेल्टा एस ग्रेटर दॅन 0 म्हणजे त्याची एंट्रॉपी वाढली आणि लगेच ते स्पॉन्टेनियस असं सगळीकडे म्हणता येत नाही. इथं बघा, इथं डेल्टा एस निगेटिव्ह आहे, म्हणजेच डेल्टा एस लेस दॅन 0 आहे, पण ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा स्टेटमेंट. द टोटल एंट्रॉपी ऑफ ए सिस्टम अँड इट्स सराउंडिंग्स, दोघांची एंट्रॉपी घ्यायची आहे, इन्क्रीजेस इन ए स्पॉन्टेनियस प्रोसेस. आपण मगाशी जे बघितलं ती फक्त सिस्टम होती, कारण आपण फक्त त्याच्यात रिएक्शनच कन्सिडर केलेली होती. त्याच्या सराउंडिंग कडे काय होते हे आपण बघितलेलं नव्हतं, ते तुम्हाला आता इथं बघावं लागेल. फॉर द प्रोसेस टू बी स्पॉन्टेनियस, change in entropy, total change in entropy, that is change in entropy for system, change in entropy for surroundings, ह्या दोघांची समेशन काय आली पाहिजे, ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे. टू डिसाइड spontaneity of reactions, the entropy of system
and its surroundings must be considered. रिॲक्शन्सची स्पॉन्टेनिटी डिसाइड करण्यासाठी तुम्हाला सिस्टम आणि सराउंडिंग्स दोघांच्याही एंट्रॉपीज कन्सिडर कराव्या लागतील. द टोटल एंट्रॉपी इन्क्रीजेस ड्युरिंग ए स्पॉन्टेनियस प्रोसेस दॅट फायनली रीचेस इक्विलिब्रियम. पूर्ण टोटल एंट्रॉपी जी आहे, एखादी स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल तर त्याच्यामध्ये टोटल एंट्रॉपी इन्क्रीज होते, वाढते आणि फायनली ते इक्विलिब्रियमला पोहोचतं. द इक्विलिब्रियम करेस्पॉन्ड्स टू मॅक्सिमम टोटल एंट्रॉपी. आणि मॅक्सिमम टोटल एंट्रॉपी कुठं मिळते? इक्विलिब्रियमला मिळते. द टोटल एंट्रॉपी चेंज दॅट इज अ डेल्टा एस टोटल मस्ट बी झिरो फॉर ए प्रोसेस ॲट इक्विलिब्रियम. जर एखादी प्रोसेस इक्विलिब्रियमला असेल, स्टेबल असेल, तर डेल्टा एस टोटल काय होणार? झिरो असणार. लक्षात ठेवा या सगळ्या कंडिशन्स. मग त्यांनी याच्यामध्ये त्या कंडिशन्स दिलेल्या आहेत बघा, इम्पॉर्टंट. हे सगळे ह्या तीनही कंडिशन्स महत्वाच्या. काय सांगितले बघा? द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस म्हटले, त्याला काय पाहिजे? डेल्टा एस टोटल शुड बी ग्रेटर दॅन झिरो. डेल्टा एस टोटल निगेटिव्ह आलं, नॉन स्पॉन्टेनियस, आणि इक्वल टू झिरो आलं, प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. हे पक्क लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक टर्म ऍड होते याच्यामध्ये, त्याचं नाव आहे गिब्स एनर्जी. तर आता आपण काय सांगितलं की सिस्टम आणि सराउंडिंग दोघांच्याही एंट्रॉपीज आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. इट इज नेसेसरी टू डिटरमाइन change in entropy for system, change in entropy for surrounding, for predicting the spontaneity of a reaction. एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी मला या दोनही व्हॅल्यूज डिटरमाइन कराव्या लागतील. बट द सिस्टम दॅट इज अ रिॲक्शन मिक्सचर इज मोर इम्पॉर्टंट फॉर आवर कन्सर्न. पण आपल्या दृष्टीने महत्वाचं कोण आहे? सिस्टम महत्वाचे आहे. जिथं रिॲक्शन घडते ते महत्वाचं आहे. हेन्स द क्रायटेरिया ऑफ स्पॉन्टेनिटी मस्ट बी डिफाइन्ड इन टर्म्स ऑफ थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज ऑफ सिस्टम. त्यामुळं स्पॉन्टेनिटी डिफाईन करताना तुम्हाला ज्या थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज आहेत त्यांचा वापर करावा लागेल. मग थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज मध्ये काय काय येणार आहे तुमचं? डेल्टा एच, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते, बाहेर टाकली जाते, ते महत्वाचं. त्याचं टेम्परेचर महत्वाचं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा जो सायंटिस्ट आहे गिब्स, याने एक नवीन थर्मोडायनेमिक प्रॉपर्टी डिफाईन केली आणि त्याला त्यानं स्वतःचं नाव दिलं, गिब्स एनर्जी, डिनोटेड बाय कॅपिटल जी. ही गिब्स एनर्जी जी आहे ती अशी डिफाईन केली, जी इक्वल टू एच मायनस टी इंटू एस. ह्याच्यातलं एच म्हणजे एन्थाल्पी, एस म्हणजे एंट्रॉपी, त्यानंतर टी टेम्परेचर आहे. सिन्स एच टी अँड एस आर स्टेट फंक्शन, हे सगळे स्टेट फंक्शन आहे, त्यामुळे जी सुद्धा स्टेट फंक्शन आहे. A change in Gibbs energy depends on initial and final states of a system and not on a path connecting the two states. हे स्टेट फंक्शन आहे, त्यामुळे ते फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट वरतीच अवलंबून राहील. ते ह्या इनिशियल आणि फायनल स्टेटला कनेक्ट करणाऱ्या पाथ वरती ते अवलंबून राहत नाही. मग याच्यातला आता चेंज जर बघायचा असेल तर डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस असं त्याचं रिलेशन आहे. चेंजेस फक्त डेल्टा जी, डेल्टा एच, टी तसंच ठेवा, डेल्टा एस. म्हणजे याच्यात टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट ठेवायचं आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. आता या दोघांना रिलेट करायचं आहे. द टोटल एंट्रॉपी चेंज इन अ प्रोसेस इज गिव्हन बाय डेल्टा एस टोटल इक्वल टू डेल्टा एस फॉर सिस्टम प्लस डेल्टा एस फॉर सराउंडिंग. आणि काय केलंय बघा, इथलं सिस्टमचा जो एस वाय एस होतं ते इथनं पुढं काढून टाकलेलं आहे आणि असं ठेवलं.
The subscript sys that refers to the system is dropped hereafter. इथून पुढं फक्त डेल्टा एस आपण ठेवणार आहे. ही सिस्टमची चेंज इन एंट्रॉपी असेल. बघा आता पुढं कसे हळूहळू बदल केलेले आहेत बघा. रिलेशन बिटवीन डेल्टा जी अँड डेल्टा एस टोटल. According to second law of thermodynamics, for a process to be spontaneous, delta S total should be greater than 0. Total change in entropy काय पाहिजे मला? Greater than 0 पाहिजे. If delta H is the enthalpy change accompanying a reaction, that is system, the enthalpy change of the surroundings is minus delta H. हे महत्वाचं आहे. एखादी सिस्टम किंवा एखादी रिएक्शन, समजा एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, तर ती काय करणार? हीट एनर्जी बाहेर टाकणार. मग सराउंडिंगनं काय केलं पाहिजे? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली पाहिजे. बघा लक्षात येते का? एखाद्या सिस्टमला हीट एनर्जी पाहिजे तर सिस्टम काय करणार? सराउंडिंग कडून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. मग सराउंडिंगनं काय केलं पाहिजे? त्याला हीट एनर्जी दिली पाहिजे. म्हणजे जे काम सिस्टमचं असेल त्याच्या बरोबर अपोजिट काम, त्याच्या बरोबर कॉम्प्लिमेंटरी काम सराउंडिंगला करावं लागेल. त्यामुळं सिस्टमशी रिलेटेड एन्थाल्पी चेंज जर डेल्टा एच असेल तर सराउंडिंगशी रिलेटेड एन्थाल्पी चेंज किती होणार? मायनस डेल्टा एच होणार. मग आता सराउंडिंगसाठी चेंज इन एंट्रॉपीचा फॉर्म्युला असा येणार मग, कारण आपल्याकडं डेल्टा एस चा फॉर्म्युला आपण काय सांगितलं होतं? हीट एनर्जी ट्रान्सफर्ड इन रिव्हर्सिबल मॅनर डिव्हायडेड बाय टी. मग ह्या क्यूच्या ठिकाणी मायनस डेल्टा एच येणार आणि हे कुणाचं आहे? सराउंडिंगचं आहे. आता हा आपला फॉर्म्युला डेल्टा एस टोटल, इथं सिस्टम आहे, इथं सराउंडिंग आहे. मग आता इथं काय करायचं? सराउंडिंगच्या ठिकाणी हा फॉर्म्युला फक्त वापरायचा. डेल्टा एस फॉर सराउंडिंग, त्या ठिकाणी हे घेतलं, हे मायनस आहे त्यामुळे इथलं प्लस निघून गेलं आणि हे मायनस. Thus delta S total is expressed in terms of the properties of the system only. त्यामुळे लक्षात घ्या इथं या इक्वेशन मध्ये आता जे काही आहे ते पूर्णपणे फक्त आणि फक्त सिस्टमच्याच प्रॉपर्टीज आहेत. सराउंडिंगच्या प्रॉपर्टीज आपण या एका स्टेपमध्ये काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे सायंटिस्ट लोक कशासाठी प्रयत्न करतायत की तुम्ही फक्त सिस्टमचा अभ्यास करा आणि त्याच्या व्हॅल्यूज वरूनच तुम्ही हे चेंज इन एंट्रॉपी फाइंड आउट करा. आता ह्याला काय काय केलं बघा, ह्याला थोडंसं रिअरेंज करा म्हणून सांगितलं. आपण स्वतः त्याला रिअरेंज करूया आणि नंतर त्याचा फॉर्म्युला काय येतोय ते आपण बघूया. एक मिनिट. मग ह्याला मी टी न मल्टिप्लाय करतोय. याला जर मी टी न मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय होणार बघा? टी into delta S total, this is equal to, इथं पण टी येणार, टी इंटू डेल्टा एस येणार मायनस डेल्टा एच हे असं येणार. आता याला मी मायनस न मल्टिप्लाय करून देतो. याला मायनस न मल्टिप्लाय केलं तर मायनस येणार टी डेल्टा एस टोटल, दिस इज इक्वल टू, जे मायनस टर्म आहे ते प्लस होईल, म्हणजे हे मायनस होतं ते प्लस झालं आणि जे प्लस आहे ते मायनस होत. पण हा फॉर्म्युला आपला मगाशीच थोड्या वेळापूर्वीच आपण घेतलेला आहे की गिव्स एनर्जी एवढी असते. जरा बघा बरं, ह्या दोन्ही इक्वेशनच्या आर एच एस सेम आहेत, मग एल एच एस सेम होतील म्हणून इथे इक्वेशन असते. या दोघांना इक्वेट केलं आणि हा तुम्हाला इथं नवीन फॉर्म्युला मिळेल डेल्टा जी साठी. डेल्टा जी इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. आता स्पॉन्टेनियस रिएक्शन साठी मगाशी आपण डेल्टा एस टोटल काय सांगितलं होतं? ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. मग ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे प्लस, पण पुढे मायनस आहे त्यामुळे डेल्टा जी काय होणार? लेस दॅन 0 होणार, निगेटिव्ह होणार. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर
gives energy of the system decreases in a spontaneous process. आता हे लक्षात ठेवा, बरोबर अपोजिट होत आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी गिब्स एनर्जी मधला चेंज निगेटिव्ह असतो, डिक्रीज होते गिब्स एनर्जी. आता स्पॉन्टेनियसचं एंट्रॉपी आणि गिब्स एनर्जी यांच्यातली रिलेशन्स बघा. प्रोसेस स्पॉन्टेनियस असेल तर डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 असते, त्यामुळे डेल्टा जी लेस दॅन 0 येणार. प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस असेल तर डेल्टा एस टोटल लेस दॅन 0 येणार, त्यामुळे डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 होणार. त्याच्या बरोबर अपोजिट, कारण त्या डेल्टा जी च्या फॉर्म्युलामध्ये मायनस साइन आहे, हे लक्षात ठेवा. असा फॉर्म्युला आहे. डेल्टा एस टोटल जर 0 झालं तर डेल्टा जी पण 0 होणार. तर प्रोसेस इज ऍट इक्विलिब्रियम. ह्या कंडिशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट आहे स्पॉन्टेनिटी अँड डेल्टा एच और डेल्टा एस. सगळंच घ्यायचं आहे, डेल्टा एच अँड डेल्टा एस असं केलं तरी चालेल. मग हे इक्वेशन घ्यायचं आहे आपल्याला. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. द टेम्परेचर डिटरमाइन्स रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ डेल्टा एच, डेल्टा एस टू डेल्टा जी. म्हणजे डेल्टा जी ची व्हॅल्यू काय येणार हे डेल्टा एच, डेल्टा एस आणि टेम्परेचर यांच्यावरती अवलंबून आहे. टेम्परेचरच आपल्याला जास्त करून त्याच्यामध्ये बघायचं आहे. आता एक एक कंडिशन्स त्यांनी घेतलेले आहेत बघा. पहिलं काय म्हटले बघा, डेल्टा एच अँड डेल्टा एस आर बोथ निगेटिव्ह. हे दोन्ही पण निगेटिव्ह घ्यायचं आहे. जरा इक्वेशन मी इथं मांडून घेतोय. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. आता काय बघा याच्यामध्ये, डेल्टा एच निगेटिव्ह आहे मायनस टी इंटू हे डेल्टा एस सुद्धा निगेटिव्ह आहे. मग हे काय होणार हो, हे मायनस डेल्टा एच तसंच राहील आणि हे मायनस मायनस प्लस होणार, टी इंटू डेल्टा एस येणार, असं येणार इक्वेशन. हे तुम्हाला करून बघावं लागेल. आता याचं जर आन्सर निगेटिव्ह यायचं असेल, कारण मला प्रोसेस स्पॉन्टेनियस पाहिजे, तर हे टेम्परेचर मला कमीत कमी ठेवावं लागेल, कारण त्यावेळेला ही निगेटिव्ह टर्म वाढेल आणि मग आन्सर निगेटिव्ह येईल. देन डेल्टा जी विल बी निगेटिव्ह ओनली व्हेन डेल्टा एच इज मोर निगेटिव्ह. डेल्टा एच जास्त निगेटिव्ह पाहिजे दॅन टी इंटू डेल्टा एस. या टी इंटू डेल्टा एस पेक्षा हे डेल्टा एच जास्त निगेटिव्ह असलं पाहिजे. दिस इज पॉसिबल ओनली ऍट लो टेम्परेचर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला टेम्परेचर काय करावं लागेल, कमीत कमी ठेवावं लागेल. बघा कंडिशन्स कशा आहेत, इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत. तर थोडस त्याच्यामध्ये बदल करूया आपण. आता परत इक्वेशन मी ते लिहून घेतोय. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. आता सेकंड बघू. डेल्टा एच अँड डेल्टा एस बोथ पॉझिटिव्ह. हे दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत. बघूया मग आता इथे याच्यामध्ये हे प्लस घेतोय मायनस टी इंटू हे पण प्लस घेतोय, मांडतोय मी म्हणता तसं. मग आता जर मला डेल्टा जी जो इथं आहे डावीकडं, तो जर निगेटिव्ह यायचा असेल तर मला पूर्ण ही सेकंड टर्म मोठी आणावी लागेल डेल्टा एच पेक्षा. टी इंटू डेल्टा एस ही व्हॅल्यू जास्त आली पाहिजे. याचा अर्थ हे टेम्परेचर मला वाढवावं लागेल. सो धिस डेल्टा जी इट विल बी निगेटिव्ह ओनली इफ
T into delta S is greater than delta H. This is possible only at a high temperature. त्याच्यामुळे काय होईल, ही सेकंड टर्म वाढेल, ह्याची व्हॅल्यू जास्त होईल, डेल्टा एच ची व्हॅल्यू कमी होईल. लहान संख्येतून मोठ्या संख्या वजा केली की व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. तशा परिस्थितीमध्ये डेल्टा जी निगेटिव्ह येईल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे फॉर डेल्टा एच निगेटिव्ह अँड डेल्टा एस पॉझिटिव्ह. आता काय करायचं आहे बघा, डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे. हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्हच आहे, त्यामुळे इथं काही चिन्ह बदलणार नाही. मग साहजिकच इथं डेल्टा, हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे, डेल्टा जी हे ऑलवेज लेस दॅन 0 आहे. मग तिथं टेम्परेचर तुम्ही काही ठेवा, त्याचा काही संबंधच येणार नाही. इट फॉलोज दॅट डेल्टा जी इज निगेटिव्ह रिगार्डलेस ऑफ द टेम्परेचर. मग टेम्परेचर तुम्ही काहीही ठेवा, डेल्टा जी नेहमी निगेटिव्हच आहे. प्रोसेस नेहमी स्पॉन्टेनियस असेल. त्याच्यानंतरचा पॉइंट बघा, त्यांनी काय सांगितलं, इक्वेशन लागणार आहे मला. आता त्यांनी असं म्हटलंय, डेल्टा एच पॉझिटिव्ह, डेल्टा एस इज निगेटिव्ह. हे डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा एस निगेटिव्ह आहे. मग हे काय होणार, इक्वेशन डेल्टा एच मायनस मायनस हे प्लस होणार. मग साहजिकच इथं डेल्टा जी हे पॉझिटिव्ह येणार. ही व्हॅल्यू नेहमी ग्रेटर दॅन 0 येणार. तुम्ही टेम्परेचर काहीही ठेवा, then delta G is positive regardless of the temperature. तुम्ही टेम्परेचर वाढवा नाहीतर कमी करा, ह्या दोघांची बेरीजच होणार आहे आणि डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 येणार. त्यामुळे ती प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस येणार. सच रिएक्शन्स आर नॉन स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर. त्यामुळे कोणत्या कंडिशन मध्ये लो टेम्परेचर पाहिजे, कोणत्या कंडिशन मध्ये हाय टेम्परेचर पाहिजे, कोणत्या कंडिशन मध्ये टेम्परेचरचा काही संबंधच येत नाही, हे स्पॉन्टेनियस साठी झालं. आणि कोणत्या कंडिशन मध्ये रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियसच राहते, तुम्ही टेम्परेचर वाढवा नाहीतर कमी करा, त्याच्यावर काही फरकच पडत नाही. ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित समजून घेऊन ते तयार करा. नेक्स्ट पॉइंट आहे टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम. ऍट इक्विलिब्रियम टेम्परेचर किती असते. मग ऍट इक्विलिब्रियम डेल्टा जी इक्वल टू 0 आहे. ते या फॉर्म्युल्यामध्ये वापरा. त्यामुळे काय होईल, इथं हे 0 होणार. मायनस टी इंटू डेल्टा एस इकडे पाठवा, किंवा हे इक्वेशन असं दिसेल, 0 इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस हे असेल. देअरफॉर हे निगेटिव्ह टर्म इकडे पाठवा, टी इंटू डेल्टा एस इक्वल टू डेल्टा एच येणार. मग याच्यावरून टी फाइंड आउट करा, डेल्टा एस ने इकडे डिवाइड करून घ्या, असं इक्वेशन येते. टी इज द टेम्परेचर ऍट विच चेंज ओव्हर फ्रॉम स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस बिहेवियर ऑकर्स. हे लक्षात ठेवा, चेंज ओव्हर होतो ह्या टेम्परेचरला. प्रोसेस स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस किंवा नॉन स्पॉन्टेनियस टू स्पॉन्टेनियस असा चेंज होतो. असा प्रश्न सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द चेंज ओव्हर टेम्परेचर, म्हणजेच हे टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम. डेल्टा एच अँड डेल्टा एस आर assumed टू बी इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर इन अबोव इक्वेशन. हे दोघं पण टेम्परेचर इंडिपेंडंट कन्सिडर केलेले आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे गिव्ह द फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. गिव्स एनर्जी चेंज फॉर ए केमिकल रिएक्शन इज गिव्हन बाय, असा फॉर्म्युला आहे तो. हे काय काय आहे, डेल्टा जी 0 दिसते बा, 0 म्हटलं की ते स्टँडर्ड कंडिशन्स मधला. that is gives energy change when the reactants and products in a reaction are in their standard state.
कॅपिटल आर माहिती आहे, कॅपिटल टी माहिती आहे. क्यू हा आहे रिॲक्शन कोशंट. Q is analogous to the equilibrium constant and involves non-equilibrium concentrations or partial pressures in case of gaseous reaction. Q हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सारखाच असतो आणि हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सांगण्यासाठी आपण काय करतो, जे रिएक्टंट्स प्रोडक्ट्स आहेत त्यांचे कॉन्सन्ट्रेशन जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्यांचे पार्शल प्रेशर्स कन्सिडर करतो, ते या ठिकाणी वापरायचे आहेत. कन्सिडर द रिएक्शन, एक रिएक्शन घेतलेली आहे या पद्धतीने. मग याचं डेल्टा जी इक्वल टू डेल्टा जी झिरो प्लस आर टी लॉग एल एन लिहिले म्हणजे नॅचरल लोगॅरिथम आहे, म्हणजे लॉग टू द बेस ई आहे ते, हे लक्षात ठेवा. असं दिलं, हेच इक्वेशन असं होणार. बघा समजते का? इथं आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलेले आहे, याचा अर्थ हे सगळे लिक्विड फॉर्मॅटमध्ये कन्सिडर केलेले आहेत. इथं तेवढं बघा, अंशामध्ये प्रोडक्ट येतील पहिल्यांदा, ते पण कसे लिहायचे बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू स्मॉल सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू स्मॉल डी, हे असं घ्यायचं. तशीच सेम कंडिशन रिएक्टंटसाठी. हे जर तुम्ही लिक्विड फॉर्मॅटमध्ये, सोल्युशन फॉर्मॅटमध्ये जर कन्सिडर केलं तर क्यूसी येणार, आणि जर गॅसियस स्टेटमध्ये घेतलं तर प्रेशर येणार. त्यावेळेला तुम्हाला प्रत्येकाची प्रेशर्स कन्सिडर करावे लागतात. व्हेन द रिएक्शन रिचेस इक्विलिब्रियम डेल्टा जी इक्वल टू झिरो, ज्यावेळेला रिएक्शन इक्विलिब्रियमला येईल त्यावेळेला डेल्टा जी झिरो होणार, म्हणजे यांच्या डाव्या बाजू झिरो घ्याव्या लागतील तुम्हाला. and QC and QP becomes KC and KP respectively. तशा परिस्थितीत QC आणि QP हेच तुम्हाला काय घ्यावे लागतील, KC आणि KP, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट घ्यावे लागतील. ते इथं घेतलेले आहेत. मग हे डाव्या बाजूला झिरो वापरलं की इक्वेशन असं दिसेल, हे इक्वेशन असं दिसेल. मग डेल्टा जी झिरो इकडेच ठेवा, ही टर्म पलीकडे पाठवा, ते तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, पण तसंच येणार. आता हा एल एन म्हणजे आहे लॉग टू द बेस ई, त्याचं कन्व्हर्शन लॉग टू द बेस 10 करायचं आहे, तर याला 2.303 न मल्टिप्लाय करा. या पद्धतीनं ते कम्प्लीट.